हॅलो स्टुडंट, आज आपण नेक्स्ट लेक्चर चालू करणार आहे. इंटिग्रेशन हा जो चॅप्टर चालू आहे आणि यामध्ये आपला टॉपिक चालू आहे तो म्हणजे बायपार्ट. बायपार्ट वरती आपण आज नेक्स्ट लेक्चर घेतोय. प्रिव्हियस लेक्चर मध्ये काय बघितलं होतं तर त्यामध्ये बायपार्ट रूल काय असतो तो फॉर्म्युला आपण बघितला होता. काय फॉर्म्युला होता त्या ठिकाणी, तर इंटिग्रेशन ऑफ u इंटू व्ही दोन टर्मचं त्या ठिकाणी मल्टिप्लिकेशन असेल तर u टर्म ऍज इट इज इंटिग्रेशन ऑफ व्ही डीएक्स मायनस इंटिग्रेशन मध्ये ब्रॅकेट मध्ये u टर्मचा डेरिव्हेटिव्ह इंटू पुढं v इंटू काय असतो dx ब्रॅकेट कम्प्लीट इंटू dx. ओके, हा जो फॉर्म्युला या फॉर्म्युलाचा यूज करून आपण कुठल्याही टर्मचा युजिंग बाय पार्ट काय घेणार इंटिग्रेशन. बट कुठल्याही टर्मचं ज्यामध्ये दोन टर्म्स किंवा ज्या फंक्शन मध्ये आपल्याला गिव्हन फंक्शन मध्ये दोन टर्मचं मल्टिप्लिकेशन गिव्हन असतं त्याच मध्ये आपण हा जो रूल आहे तो म्हणजेच बाय पार्ट रूल त्या ठिकाणी अप्लाय करणार. बट अप्लाय करायच्या आधी आपल्याला यू आणि व्ही टर्म त्यामधून सिलेक्ट करावं लागते. त्यासाठी आपण रूल अप्लाय करतो तो म्हणजे कुठला लेट LIATE रूल नुसार आपण त्या ठिकाणी यू आणि व्ही टर्म सिलेक्ट करतो. लॉंग फॉर्म काय LIATE म्हणजे L म्हणजे लॉगॅरिथम, I म्हणजे इनव्हर्स, T म्हणजे ट्रिग्नोमेट्री, त्यानंतर L म्हणजे लॉगॅरिथम, I इनव्हर्स, A म्हणजे अल्जेब्रिक, त्यानंतर T म्हणजे ट्रिग्नोमेट्री आणि E फॉर एक्सपोनेन्शियल. ओके, तर आता यावरती आपण एक्झाम्पल घेऊ. फर्स्ट एक्झाम्पल ऑन बाय पार्ट रूल, that is evaluate integration x into e raised to x dx. या टर्मचं आपल्याला काय करायचंय, इंटिग्रेशन घ्यायचं युजिंग त्या ठिकाणी. मग इंटिग्रेशन घेण्यासाठी आपल्याकडे काय त्या ठिकाणी कुठल्या टाइपचं एक्झाम्पल होणार तर सिम्पली आहे x इंटू e raised to x आहे. x च्या दोन टर्मचं या ठिकाणी मल्टिप्लिकेशन आहे म्हणजे या ठिकाणी यूज होणार प्रोडक्ट रूल. कुठला प्रोडक्ट रूल, कारण दोन टर्म दिलेले आहे. ओके, देन मग प्रोडक्ट रूल राईट करू आपण. प्रोडक्ट रूल लिहिलेला आहे तोच तुम्ही खाली लिहायचा आहे. बघा, प्रोडक्ट रूल राईट केल्यानंतर सगळ्यात महत्वाचं आलेल्या व्हॅल्यू त्यामध्ये पुट करायच्या असतील तर आपल्याला u आणि v त्या ठिकाणी सिलेक्ट करावं लागते. दॅट इज युजिंग कुठल्या टर्म LIATE लेट रूल नुसार काय होणार या ठिकाणी. युजिंग लेट रूल नुसार सांगा बरं u टर्म काय येणार आणि v टर्म काय येणार. तर त्यासाठी आपल्याला चेक करावं लागतं एक्झाम्पल मध्ये यामधले कुठले फंक्शन आहे. x म्हणजे अल्जेब्रिक, e म्हणजे एक्सपोनेन्शियल, सिक्वेन्स मध्ये आधी कोण येतं अल्जेब्रिक म्हणजे त्याला आपण u पुट करणार म्हणजे u टर्म झाली. एक्सपोनेन्शियल नंतर येतं म्हणजे त्याला v पुट करणार म्हणजे आपली u टर्म काय झाली या ठिकाणी x आणि v टर्म काय झाली e raised to x. झालं, u आणि v टर्म सिलेक्ट झाली. आता ह्या ज्या आलेल्या व्हॅल्यू फक्त फॉर्म्युला मध्ये पुट करणार. दॅट इज e raised to x. u ची व्हॅल्यू काय x म्हणजे काय होणार या ठिकाणी बघा x इंटू e raised to x dx इज इक्वल टू फर्स्ट फॉर्म्युलानुसार u टर्म ऍज इट इज, त्याचं काहीच करायचं नाही खालीपर्यंत म्हणजे कुठली टर्म x ऍज इट इज, त्याच्या पुढे इंटिग्रेशन ऑफ v म्हणजे कुठली e raised to x dx मायनस इंटिग्रेशन मध्ये ब्रॅकेट मध्ये काय u टर्मचा डेरिव्हेटिव्ह म्हणजे कुठल्या टर्मचा डेरिव्हेटिव्ह x चा डेरिव्हेटिव्ह विथ रेस्पेक्ट टू x त्याला इनटू परत इंटिग्रेशन ऑफ v म्हणजे कुठली टर्म आहे e raised to x into dx ब्रॅकेट कंप्लीट पुढे dx झाला. आता पुढे बघा या टर्मचं आपण खाली सिंप्लिफिकेशन करणार. काय टर्म मध्ये बघा बरं, फर्स्ट x टर्म ऍज इट इज इंटिग्रेशन ऑफ e raised to x dx. काय असतं e raised to x इंटिग्रेशन e raised to x मायनस इंटिग्रेशन लगेच घ्यायचं नाही. आधी आतमधल्या टर्म सॉल्व्ह करायच्या. काय x चा डेरिव्हेटिव्ह काय असतो 1.
1 आपण लिहितो का कधी नाही. पुढं इरेस टू एक्स इंटिग्रेशन काय असतं इरेस टू एक्स झाली. म्हणजे ब्रॅकेट मधली टर्म सॉल्व्ह झाली. इरेस टू एक्स याचा डेरिव्हेटिव्ह 1 मल्टिप्लाय इरेस टू एक्स येणार आहे. ही टर्म सॉल्व्ह झाली. पण राहिला dx कुठला ब्रॅकेटच्या बाहेरचा. आणि मग त्या ठिकाणी आलेलं मल्टिप्लिकेशनचं परत काय घ्यायचं इंटिग्रेशन. पहिली टर्म तशीच येणार x इरेस टू एक्स मायनस इरेस टू एक्स चा इंटिग्रेशन इरेस टू एक्स झालं. हे झालं गिव्हन टर्मचं इंटिग्रेशन युझिंग कुठल्या फंक्शननी तर बाय पार्ट. कुठल्या फंक्शननी सॉल्व्ह केलं आपण बाय पार्ट फंक्शननी त्या ठिकाणी आपण सॉल्व्ह केलं. फॉर्म्युला लक्षात ठेवा. सगळ्यात आधी आपल्याला या ठिकाणी रूल अप्लाय करावा लागतो दॅट इज LIATE रूल त्या ठिकाणी अप्लाय करावा लागतो. आणि त्यानुसार आपण u आणि v टर्म सिलेक्ट करतो. कशी तर यामध्ये आलेले फंक्शन यामध्ये चेक करणार. त्यामध्ये आधीचा सिक्वेन्स कोणाचा आहे सिक्वेन्स मध्ये एक नंबर कोण येतं त्याला u टर्म कन्सिडर करणार आणि नंतर जी टर्म जाते त्याला v टर्म. म्हणजे याच फंक्शन पैकी आपल्याला प्रोडक्ट रूल मध्ये किंवा बाय पार्ट मध्ये फंक्शन दिलेले असणार. LIATE हे जे फंक्शन आहे हेच दिलेलं असतात. हे फक्त चेक करायचा कोणते फंक्शन आहे आणि त्यांचा सिक्वेन्स काय आलं लक्षामध्ये. ओके आपण नेक्स्ट एक्झाम्पल जे बघणार आहोत ते म्हणजेच काय बघा इंटिग्रेशन ऑफ साइन x इंटू x dx. या ठिकाणी साइन x आणि x अशा दोन टर्म आहेत. लक्षात ठेवा सेम फंक्शन मध्ये कधी त्या ठिकाणी मल्टिप्लिकेशन म्हणजे प्रोडक्ट रूल अप्लाय होणार नाही बाय पार्ट रूल अप्लाय होणार नाही. सेम म्हणजे कुठलं लॉग मध्ये अल्जेब्रिक मध्ये ट्रिग्नोमेट्री मध्ये इनवर्स मध्ये यामध्ये सेम फंक्शन मध्ये कधीही त्या ठिकाणी काय होत नाही बाय पार्ट रूल अप्लाय होणार नाही. ओके इथं दुसरे वेगवेगळे फंक्शन आहे साइन x एक आहे आणि x एक आहे. म्हणजे या ठिकाणी बाय पार्ट रूल अप्लाय होणार. काय बाय पार्ट रूल u इंटू v dx इज इक्वल टू काय असतो सांगा u as it is इंटिग्रेशन ऑफ v dx मायनस इंटिग्रेशन मध्ये स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये u चा डेरिव्हेटिव्ह डिवाइड इंटू इंटिग्रेशन ऑफ v dx ब्रॅकेट कंप्लीट पुढं dx. बट ह्या फॉर्म्युला अप्लाय करण्यासाठी फॉर्म्युलामध्ये व्हॅल्यू पुट करण्यासाठी आपल्याला यामधून u टर्म v टर्म सिलेक्ट करावं लागते. मग ती कशाने करणार आपण युझिंग LIATE रूल. लेट रूल नुसार यामध्ये बघा कुठले फंक्शन गिवन मध्ये आहे. गिवन फंक्शन मध्ये कुठले साइन x म्हणजे ट्रिग्नोमेट्री अँड x म्हणजे अल्जेब्रिक. दोघांमध्ये आधी कोण येतं सिक्वेन्स मध्ये अल्जेब्रिक म्हणून तो काय झाला u झाला. मग कोण अल्जेब्रिक असतो x u झाला. ट्रिग्नोमेट्री अल्जेब्रिकच्या नंतर येतो म्हणून तो v झाला. मग यामध्ये u इज इक्वल टू काय झाली x अँड v इज इक्वल टू काय झाली साइन x. लक्षात ठेवा ही स्टेप खूप महत्वाची आहे. ज्यावेळी आपण इंटिग्रेशन मध्ये कुठला रूल अप्लाय करतो बाय पार्ट रूल अप्लाय करतो. यामध्ये आपण काय करतो u आणि v टर्म त्या ठिकाणी सिलेक्ट करावं लागते युझिंग कशाने लेट रूल LIATE. L म्हणजे लॉगॅरिथम I म्हणजे इनव्हर्स A म्हणजे अल्जेब्रिक T म्हणजे ट्रिग्नोमेट्री E म्हणजे एक्सपोनेन्शियल. यामध्ये कोणते फंक्शन गिवन आहे ते चेक करायचे आणि त्यामध्ये जे दोन फंक्शन गिवन असणार मग सिक्वेन्स मध्ये चेक करायचा आधीचा कुठला आहे त्याला u कन्सिडर करायचं आणि नंतर त्याला v. मग त्यानुसार अल्जेब्रिक आणि ट्रिग्नोमेट्री आपल्याला गिवन आहे. यामध्ये अल्जेब्रिक आधी असतो म्हणजे त्याला u ट्रिग्नोमेट्रिक नंतर असतो म्हणून त्याला v कन्सिडर करा. ओके फॉर्म्युला मध्ये व्हॅल्यू पुट करणार काय होईल मग u टर्म ऍज इट इज म्हणजे x ऍज इट इज इंटिग्रेशन ऑफ v म्हणजे कुठली येणार
साइन एक्स इंटू डीएक्स पुढं मायनस इंटिग्रेशन मध्ये ब्रॅकेट लिहायला विसरू नका, कारण आधी आपण ब्रॅकेट सॉल्व्ह करतो मग त्याचं इंटिग्रेशन घेतो. डेरिव्हेटिव्ह ऑफ कुठल्या टर्मचा यू चा काय डेरिव्हेटिव्ह एक्स इंटू इंटिग्रेशन ऑफ व्ही काय व्ही साइन एक्स इंटू डीएक्स ब्रॅकेट कंप्लीट पुढं dx then x as it is sin x integration minus cos x minus इंटिग्रेशन मध्ये x चा डेरिव्हेटिव्ह 1 इंटू sin x इंटिग्रेशन मायनस cos x ब्रॅकेट कंप्लीट सॉल्व्ह झालं पूर्ण बाहेरचा dx ऍज इट इज. आता या टर्मचं इंटिग्रेशन घेणार दॅट इज हा जो मायनस आहे तो आपण बाहेर देणार. इथं काय होणार हा मायनस इकडे ए मायनस एक्स इंटू कॉस एक्स मायनस मायनस प्लस झाला. इंटिग्रेशन मध्ये आतमध्ये काय राहिलं 1 इंटू कॉस एक्स म्हणजेच कॉस एक्स राहिला इंटू डीएक्स. पुढं काय करणार इंटिग्रेशन घेणार या टर्मचं काय होईल मायनस एक्स कॉस एक्स प्लस इंटिग्रेशन ऑफ कॉस एक्स काय असतं साइन एक्स प्लस सी हे झालं इंटिग्रेशन ऑफ दिस टर्म दॅट इज साइन एक्स इंटू एक्स. आलं लक्षामध्ये. ओके नेक्स्ट एक्झाम्पल आता सिलेक्ट करू या ठिकाणी. Evaluate integration x square into 5 raised to x dx. आता बघा यामध्ये x च्या दोन टर्म आहेत म्हणजे या ठिकाणी रूल होणार इथं सबस्टिट्यूशन वगैरे काही यूज होतं का डेरिव्हेटिव्ह आहे का कुठल्या टर्मचा नाहीये म्हणजे इथं डेफिनेटली या ठिकाणी यूज होणार प्रोडक्ट रूल. मग या ठिकाणी फॉर्म्युला लिहिणार आपण u इंटू व्ही. प्रत्येक वेळी फॉर्म्युला लिहायचा जेणेकरून तो पाठ होणार आणि प्रत्येक एक्झाम्पल सॉल्व्ह करताना फॉर्म्युला आलाच पाहिजे त्या ठिकाणी. u एज इट इज इंटिग्रेशन ऑफ v dx मायनस इंटिग्रेशन मध्ये ब्रॅकेट मध्ये u टर्मचा डेरिव्हेटिव्ह इंटू इंटिग्रेशन ऑफ v dx ब्रॅकेट कंप्लीट इंटू dx. झालं. आता यामध्ये व्हॅल्यू पुट करणार बट पुट करण्याच्या आधी आपल्याला युजिंग कुठला रूल अप्लाय करावा लागतो LIATE लेट रूल नुसार काय होईल सांगा बरं कुठले फंक्शन आहे एक्स स्क्वेअर म्हणजे x म्हणजे अल्जेब्रिक. आता 5 रेस टू x म्हणजे काय x ची टर्म कुठे दिली आहे एक्सपोनेन्शियल दिली ना x रेस टू एक्सपोनेन्शियल फंक्शन म्हणजे रेस टू टर्म दिलेले असते म्हणजे कुठलं झालं एक्सपोनेन्शियल फंक्शन. मग मला सांगा यामध्ये यू टर्म कुठली होणार दोघांमध्ये आधी कोण येतो अल्जेब्रिक दॅट इज एक्स स्क्वेअर नंतर कोण जातं एक्सपोनेन्शियल दॅट इज 5 रेस टू एक्स. काय झाला या ठिकाणी दोन्ही टर्म झाले. देन पुढं काय होणार इंटिग्रेशन ऑफ u इंटू v फॉर्म्युला मध्ये व्हॅल्यू पुट करणार काय फर्स्ट u टर्म एज इट इज x स्क्वेअर एज इट इज. पुढे इंटिग्रेशन ऑफ काय होईल v कुठली टर्म आहे मग 5 रेस टू x dx मध्ये मायनस इंटिग्रेशन पुढे ब्रॅकेट मध्ये डेरिव्हेटिव्ह ऑफ विच टर्म x स्क्वेअर कारण u ची टर्म काय येतं x स्क्वेअर. पुढे इंटिग्रेशन ऑफ विच टर्म v टर्म काय v टर्म 5 रेस टू x dx ब्रॅकेट कंप्लीट इंटू dx. पुढे आता ज्या टर्मचं इंटिग्रेशन आहे ज्या टर्मचं डेरिव्हेटिव्ह ती टर्म सॉल्व्ह करणार इंटिग्रेशन ऑफ 5 रेस टू x
कुठला फॉर्म्युला यूज होणार? a raised to x चं इंटिग्रेशन ऑफ a raised to x काय असतो? इंटिग्रेशन सांगितलंय a raised to x अपॉन log of a. म्हणजे इथं काय होईल? 5 raised to x upon log of a, that is log of 5 minus x square चं इंटिग्रेशन येणार या ठिकाणी, सॉरी इंटिग्रेशन नाही इथं काय आहे? डेरिव्हेटिव्ह 2x इंटू पुढं 5 raised to x 5 raised to x upon log of 5 into dx. झालं? हा dx कुठला? हा. तर यामध्ये बघा ही टर्म ज्यावेळी आपण लिहिणार, यामध्ये ज्या कॉन्स्टंट आहे, कारण इंटिग्रेशन घ्यावं लागतं, ज्या काही कॉन्स्टंट टर्म असतील ते आपण डायरेक्टली इंटिग्रेशनच्या बाहेर लिहिणार. म्हणजे काय होणार बघा या ठिकाणी? एक्स स्क्वेअर 5 raised to x अपॉन log of 5 मायनस इंटिग्रेशन मध्ये कॉन्स्टंट बघा, आधी आपण कॉन्स्टंट जे आहे त्या बाहेर लिहू, कारण आपल्याला त्याचं इंटिग्रेशन घ्यायचंय अजून एकदा. कॉन्स्टंट काय काय आहे यामध्ये? हा 2 कॉन्स्टंट आहे, बाहेर आला 2 आला बाहेर. log 5 डिवाइड x आहे यामध्ये, तो पण कॉन्स्टंट झाला, 2 ला डिवाइड होणार, दॅट इज 2 अपॉन log 5 बाहेर आला. इंटिग्रेशन मध्ये काय राहिलं मग? 2 गेला बाहेर, log 5 गेला बाहेर, काय राहिलं? x into 5 raised to x dx. इथं बघा व्यवस्थित, इथं इंटिग्रेशन मध्ये परत x into 5 raised to x आलाय, म्हणजे परत x च्या 2 टर्मचं मल्टिप्लिकेशन आलंय. म्हणजे या ठिकाणी आपण परत कुठला रूल अप्लाय करणार? तर प्रोडक्ट रूल. इथं आपण परत प्रोडक्ट रूल अप्लाय करणार, बरोबर? इथे अप्लाय केला तर टर्म मोठी होईल, मग या टर्मला आपण आय कन्सिडर करणार आणि मग त्या टर्मचं आपण इंटिग्रेशन घेणार युजिंग परत प्रोडक्ट रूल. म्हणजे प्रोडक्ट रूल मध्ये परत प्रोडक्ट रूल येतात आणि याच टाइपचे एक्झाम्पल आपल्याला विचारले जातात, कारण एकदा सिंपल एवढे एक्झाम्पल आपल्याला विचारले जाणार नाहीये, तर आपल्याला माहितीये. ओके, प्रोडक्ट रूल मध्ये परत प्रोडक्ट रूल आला, कारण इथं इंटिग्रेशन घेण्यासाठी परत x च्या 2 टर्मचं मल्टिप्लिकेशन आलं. मग इंटिग्रेशन घेण्यासाठी काय करणार? आपण बाय पार्ट अप्लाय करणार. मग बाय पार्ट अप्लाय करायचं असेल तर आपल्याला प्रोडक्ट रूल अप्लाय करणार. मग काय होणार या ठिकाणी? सगळ्यात आधी युजिंग LIATE लेट रूल अप्लाय करणार. जिथं प्रोडक्ट रूल, जिथं बाय पार्ट रूल येतो तिथं हा रूल अप्लाय करणार. या रूल नुसार सांगा बरं यू टर्म कुठली होणार? मग यामध्ये फंक्शन कुठलं एक्सपोनेन्शियल आहे? अल्जेब्रिक आधीच होतं, म्हणजे x आधी येणार, b होणार 5 raised to x. झालं? फॉर्म्युला मध्ये व्हॅल्यू पुट करा. परत फॉर्म्युलाची गरज नाही, कारण आधी आपण फॉर्म्युला लिहिलेला आहे. u टर्म ऍज इट इज म्हणजेच कुठली? x. इंटिग्रेशन मध्ये v टर्म म्हणजे 5 raised to x dx मायनस इंटिग्रेशन मध्ये स्क्वेअर ब्रॅकेट दॅट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ विच टर्म? u टर्म म्हणजे x, त्याला इंटू इंटिग्रेशन ऑफ v टर्म म्हणजे 5 raised to x dx. झाला? पुढं dx. आता ज्या टर्मचं इंटिग्रेशन घ्यायचं त्याचं इंटिग्रेशन घेणार, डेरिव्हेटिव्ह घ्यायचं त्याचं डेरिव्हेटिव्ह घेणार. 5 raised to x चं इंटिग्रेशन 5 raised to x अपॉन log of 5. इंटिग्रेशन आपण लगेच घेत नाही, पुढं इंटिग्रेशनच्या पुढं काय करणार? मग डेरिव्हेटिव्ह ऑफ x. मग x चा डेरिव्हेटिव्ह किती असतो? 1 लिहितो का आपण? नाही. 5 raised to x चा डेरिव्हेटिव्ह, सॉरी इंटिग्रेशन 5 raised to x अपॉन log of 5 dx. इथं कॉन्स्टंट टर्म आली का? ती आपण बाहेर लिहिणार. 5 raised to x अपॉन log of 5. काय कॉन्स्टंट टर्म? 1 अपॉन log of 5 बाहेर आली आणि इंटिग्रेशन कशाच राहणार? 5 raised to x. काय असतं 5 raised to x? 5 raised to x अपॉन log of 5.
हे झालं इंटिग्रेशन आपलं कुठल्या टर्मचं, या टर्मचं. आणि या टर्मचं इंटिग्रेशन परत तिथं पुट करणार, बट आधीचं फंक्शन तसंच लिहिणार. काय होईल टोटल इंटिग्रेशन, एक्स स्क्वेअर 5 अपॉन लॉग ऑफ 5 मायनस 2 अपॉन लॉग ऑफ 5. ही जी टर्म आहे ती पूर्ण ब्रॅकेट मध्ये लिहायची. याचं इंटिग्रेशन जे येतं ते काय आलंय, तर x इंटू 5 अपॉन लॉग ऑफ 5 मायनस 1 अपॉन लॉग ऑफ 5 इंटू काय आलंय 5 अपॉन लॉग ऑफ 5 सॉरी. हे झालं लास्ट इंटिग्रेशन. काय केलं आपण, प्रोडक्ट रूल मध्ये परत प्रोडक्ट रूल त्या ठिकाणी अप्लाय केलाय. प्रोडक्ट रूल मध्ये परत प्रोडक्ट रूल अप्लाय केला. एक्झाम्पल व्यवस्थित समजून घ्या. या टाइपचं आपण फर्स्ट एक्झाम्पल सॉल्व्ह केलंय. काय केलंय यामध्ये, फर्स्ट एक्स स्क्वेअर इंटू 5 आहे, म्हणजे या ठिकाणी प्रोडक्ट रूल अप्लाय होणार, म्हणजेच बायपार्ट रूल इंटिग्रेशनचा अप्लाय होणार, कारण एकच्या दोन टर्मचं मल्टिप्लिकेशन आहे. खाली फॉर्म्युला लिहिला, त्याच्या खाली लेट रूल अप्लाय केला. लेट रूल नुसार LIAT मध्ये कुठले फंक्शन गिवन आहे, एक्स स्क्वेअर म्हणजे अल्जेब्रिक, 5 म्हणजे एक्सपोनेन्शियल. मग अल्जेब्रिक त्यामध्ये आधी येतं सिक्वेन्समध्ये, म्हणून त्याला काय म्हणलं आपण, यू. आणि व्ही जो आहे तो एक्सपोनेन्शियल जो आहे तो नंतर येतो, म्हणून त्याला व्ही नाव दिलं 5 एक्सपोनेन्शियल फंक्शन. मग फॉर्म्युलामध्ये व्हॅल्यू पुट केला, यूच्या ठिकाणी यूची टर्म, व्हीच्या ठिकाणी व्हीची टर्म. यू लक्षात ठेवा त्या ठिकाणी पूर्ण ॲज इट इज लास्टपर्यंत ॲज इट इज आहे. ओके, इंटिग्रेशन ऑफ 5 घेतलं, 5चं इंटिग्रेशन कुठला फॉर्म्युला अप्लाय केला, a अपॉन लॉग एचा. मग त्या फॉर्म्युलानुसार 5 अपॉन लॉग ऑफ 5 मायनस इंटिग्रेशनमध्ये पुढली जी टर्म आहे यूचा डेरिव्हेटिव्ह दॅट इज एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह, परत 5 इंटिग्रेशन 5 अपॉन लॉग 5. मग या ठिकाणी कॉन्स्टंट टर्म ज्या बाहेर लिहिल्या 2 अपॉन लॉग ऑफ 5, परत आतमध्ये राहिलं इंटिग्रेशनमध्ये x इंटू 5 म्हणजे या ठिकाणी परत प्रोडक्ट रूल अप्लाय होणार. त्या टर्मला आपण आय कन्सिडर केलं, त्याचं इंटिग्रेशन खाली घेतलं. ॲज इट इज आपण या ठिकाणी इंटिग्रेशन खाली देखील घेऊ शकतो, बट या ठिकाणी टर्म खूप मोठी होत जाते, कारण या टर्मच्या पुढे आपल्याला ही टर्म लिहायची, बरोबर. म्हणून याला आपण आय कन्सिडर केलं, त्याचं इंटिग्रेशन घेतलं आणि परत त्या ठिकाणी त्याची व्हॅल्यू पुट करताना लक्षात ठेवा ती व्हॅल्यू ब्रॅकेट मध्ये पुट करायची, जेणेकरून ही बाहेर आलेली टर्म त्याला मल्टिप्लाय म्हणून राहील. आलं लक्षामध्ये, ओके. समजलं एक्झाम्पल. या ठिकाणी आपण कुठला रूल अप्लाय केलाय, प्रोडक्ट रूल त्या ठिकाणी अप्लाय केलेला आहे. आलं लक्षामध्ये, प्रोडक्ट रूल जो आहे तो त्या ठिकाणी आपण काय केलाय, अप्लाय केलेला आहे. देन आता तुम्हाला एक होमवर्क देतो, तेवढे एक एक्झाम्पल सॉल्व्ह करायचं आहे, दॅट इज x इंटू tan इनवर्स x. सॉल्व्ह करा, ट्राय करा, नाहीतर नेक्स्ट लेक्चरला आपण सॉल्व्ह करणारच आहोत. x इंटू tan इनवर्स x. यामध्ये इनवर्स आहे म्हणलं इनवर्स फंक्शन, आणि x आहे म्हणजे अल्जेब्रिक. दोघांमध्ये आधी कोण येतं, आय, म्हणजे यामध्ये हा यू होणार, एक्स होणार. फक्त फॉर्म्युलामध्ये व्हॅल्यू पुट करायचे. ओके, भेटूया नेक्स्ट लेक्चरला नवीन एक्झाम्पल्स. कुठला, बाय पार्ट. लास्ट टॉपिक चाललाय आपला 2-3 लेक्चर मध्ये साधारणतः हा चॅप्टर संपेल, म्हणजे इंटिग्रेशन. लक्षामध्ये खूप इझी चॅप्टर आहे, खूप इझी फंक्शन यामध्ये ओळखणं. ओके, भेटूया नेक्स्ट लेक्चरला नवीन एक्झाम्पल्स बाय पार्ट.